प्रिपरेशन दिलेलं आहे त्याच्यापैकी जे ॲरोमॅटिक कीटोन्स आहेत त्या ॲरोमॅटिक कीटोन्सच्या प्रिपरेशनसाठी फ्रीडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन जी यूज केली जाते ही रिएक्शन बोर्ड एक्झामला बऱ्याच वेळेला विचारली होती. आतापर्यंतच्या अल्डिहाइड कीटोन मध्ये जर मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितले कुठं तर ही फ्रीडल क्राफ्ट असायलेशनची रिएक्शन बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेला विचारली गेली आहे आणि ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी गॅटरमन कोच फॉर्मलायझेशन रिएक्शन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेला विचारली गेली. याचं स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे आपण पहिली जी मेथड आहे ती मेथड स्टार्ट करू. फ्रॉम असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड म्हणजे कोणते तर आर सी डबल बॉन्ड ओ सी एल. हा आर सी डबल बॉन्ड ओ जो ग्रुप आहे व्हेन आर that means alkyl group when it is attached to this carbonyl group. C double bond O हा carbonyl group. या carbonyl ग्रुपला जेव्हा R अटॅच होतो तेव्हा this compound or this group become acyl group. आणि या असाइल ग्रुपला जेव्हा क्लोरीन अटॅच होईल त्यावेळी हा ग्रुप असेल असाइल क्लोराइड. इथे आपण नाव लिहिलेलं आहे असाइल क्लोराइड. नाव कसं तयार होतं. आता याच्यामध्ये असाइल क्लोराइड आणि आणखी एक कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटिल क्लोराइड. याच्यामध्ये कन्फ्युजन कसं होऊ शकतं बघा. असाइल क्लोराइड म्हणजे जनरल फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ सी एल. हा असाइल क्लोराइडचा जनरल फॉर्म्युला आहे आणि ऍसिटिल क्लोराइड इट इज अ स्पेसिफिक कंपाऊंड इन विच टू धिस कार्बोनिल कार्बन. हा डबल बॉन्डेड कार्बन जो आहे या डबल बॉन्डेड कार्बनला CH3 अटॅच असतो आणि इकडे क्लोरीन असतो. क्लोराइडचं क्लोरीन असणारच आहे. हा ऍसिटिल क्लोराइड आहे आणि हा ऍसिटिल क्लोराइड अनदर रिकमेंडेशन फॉर दिस वन C डबल बॉन्ड O OH हा ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O OH ऍसिटिक ऍसिड. त्याच्यातला जेव्हा OH इट इज रिप्लेस्ड बाय Cl इट बिकम्स ऍसिटिल क्लोराइड. ऍसिटिक ऍसिड पासून तयार झाला म्हणून ऍसिटिल क्लोराइड असं सुद्धा म्हणू शकतो किंवा ऍसिटिल क्लोराइड इज अ कंपाऊंड इन विच टू द कार्बोनिल कार्बन CH3 ग्रुप इज अटॅच्ड. ठीक आहे. असाइल क्लोराइड आणि ऍसिटिल क्लोराइड हे कन्फ्युजन मनात ठेवायचं नाही. नावामध्ये थोडासा फरक आहे आणि त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असेल ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. फ्रॉम असाइल क्लोराइड फॉर अल्डिहाइड. अल्डिहाइड साठीचे आपण रिएक्शन अल्डिहाइड साठीच्या प्रिपरेशनच्या मेथड्स वेगळ्या आहेत आणि कीटोनच्या प्रिपरेशनच्या मेथड्स वेगळ्या आहेत. त्यातले आपण अल्डिहाइड साठीची मेथड बघतोय. अल्डिहाइड साठीची फर्स्ट मेथड आहे स्टीफन रिएक्शन. या स्टीफन रिएक्शन मध्ये आपण काय बघणार आहोत. द स्टीफन रिएक्शन इट इज कॅरीड आउट युजिंग SnCl2 and HCl. Stephan reaction it is carried out using SnCl2 reduction. In this reaction reduction is carried out using the catalyst stannous chloride in presence of acid or acidic stannous chloride, acidified stannous chloride. अशा पद्धतीने आपल्याला नाव लिहिता येतं किंवा त्याचा मीनिंग आपल्याला एक्सप्लेन करता येईल. आता ह्या स्टीफन रिएक्शन मध्ये काय होतं आपण कशापासून हे करतोय रिएक्शन कशापासून तयार करतोय असाइल क्लोराइड्स पासून. सॉरी नॉट स्टीफन रिएक्शन इट इज रोझेनमन रिडक्शन रिएक्शन. सॉरी फर्स्ट रिएक्शन इट इज रोझेनमन रिडक्शन रिएक्शन. आता या रोझेनमन रिडक्शन रिएक्शन मध्ये आपण रिडक्शन साठी कोणतं कॅटलिस्ट यूज करतोय तर इट इज PdBaSO4. पॅलेडियम डिपॉझिटेड ऑन BaSO4 किंवा बेरियम सल्फेट. आता या रिएक्शन मध्ये काय होतं तर जनरल आपण बघूया R C डबल बॉन्ड O Cl दॅट इज असाइल क्लोराइड. This acyl chloride on reduction in presence of PdBaSO4
On reduction with PD, PSO4, it will produce corresponding aldehyde plus HCl. सोपी रिएक्शन आहे. अशा पद्धतीने chlorine in this acyl chloride, it is replaced by hydrogen, that is reduction. Reduction म्हणजे काय? Addition of hydrogen or removal of oxygen. हे आपल्याला त्याच्या डेफिनेशन माहिती आहे. या रिएक्शन मध्ये काय होतं? Cl it is replaced by hydrogen. एक हायड्रोजन इथं अटॅच होतो किंवा आपण असं म्हणूया हायड्रोजन Cl replaced by hydrogen, and here we get aldehyde as our product. For particular example give आपण इथं CH3 C double bond O Cl, it is acetyl chloride. या acetyl chloride चे मी आताच तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. असाइल क्लोराइड म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे. acetyl chloride मध्ये या जनरल R ग्रुप मध्ये आपल्याला इथं CH3 हा अल्काइल ग्रुप यूज करावा लागतो. When this acetyl chloride it undergo reduction in presence of PdBaSO4, in presence of palladium deposited on BaSO4 or barium sulfate, it will produce, here what happens, hydrogen replaces the chlorine, and here we get CH3 C double bond O H plus HCl, that is it is acetaldehyde. Name of this compound is acetaldehyde. CH3 CHO किंवा CH3 C double bond OH अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या रिएक्शनचा. मागच्या लेक्चरला मी सांगितल्याप्रमाणे ही रोझेनवन रिडक्शन रिएक्शन जी आहे ती या वर्षीच्या बोर्ड एक्झामला विचारली जाते. 1 मार्कासाठीच्या तर 2 मार्कासाठीच्या क्वेश्चन मध्ये ही रोझेनवन रिडक्शन रिएक्शन विचारली. Now next one is for ketones. Ketones मध्ये आपल्याला 2 प्रकारचे रिएक्शन आहेत. त्याच्यामध्ये aliphatic ketones, aliphatic ketones कुणाला म्हणायचं? When the C double bond O carbonyl group it is attached to R group. Carbonyl group it is attached to R group. Then it is known as R1 R2 may be same, R1 R2 may be different, and such ketone it is known as aliphatic ketone. आता aliphatic म्हणजे काय तर straight chain किंवा open chain compounds. Aliphatic म्हणजे काय तर open chain compounds. आता या aliphatic ketone साठी जी रिएक्शन आहे that is using, in this reaction we have to use dialkyl cadmium. R2CD. CD is the symbol for cadmium metal, and when to this cadmium metal 2 alkyl groups are attached, then the compound is known as dialkyl cadmium. And using this dialkyl cadmium we have to prepare, or we can prepare aliphatic ketones. आता हा dialkyl cadmium हा प्रिपेअर्ड कंडिशन मध्ये नसतो, तो आपल्याला तयार करावा लागतो. आणि हा dialkyl cadmium कसा तयार होईल? This dialkyl cadmium it is prepared by the reaction between cadmium chloride CdCl2. It is prepared by cadmium chloride and Gr RMgX. That is Grignard's reagent. When cadmium chloride react with Grignard's reagent, what happens here? 2 molecules of Grignard's reagent are required, and here we get R2CD plus twice MgXCl. And this R2CD is dialkyl cadmium. म्हणजे काय होतं इथं? हा क्लोरीन जो आहे कॅडमियम क्लोराइड मधला, this chlorine it is replaced by R group, and here we obtain dialkyl cadmium. Now this dialkyl cadmium
Now this dialkyl cadmium, it react with acyl chloride. React with acyl chloride. Acyl chloride म्हणजे मी जनरल रिएक्शन देते इथं R C double bond O Cl. It is acyl chloride. Acyl chloride plus R2CD dialkyl cadmium. आता या रिएक्शन मध्ये काय होतंय तर the Cl from acyl chloride it is replaced by R group. Cl from acyl chloride it is replaced by R group, and here we get two molecules of R C double bond O R. इथं आपल्याला दोन लागतील. हा एक R ग्रुप आहे असाच आहे, हा C डबल बॉन्ड O आहे असाच आहे. फक्त इथला Cl जो आहे तो Cl रिप्लेस होतो आणि दोन अल्काइल ग्रुप R2 म्हणजे R2 R1 R2 असं नव्हे, हे R1 हे R2 असं नव्हे. टू molecules of R group किंवा two alkyl groups are attached here. Dialkyl लिहिले बघा आपण. Dialkyl di म्हणजे two this Cl it is replaced by this R group, and here we get ketone plus CdCl. Here we get corresponding ketone and CdCl. आता आपण particular example घेऊयात here. For example, two molecules of CH3 C double bond O Cl, that is acetyl chloride plus CH3 group twice CD. हा जो R ग्रुप आहे, R ग्रुपच्या ऐवजी आपण CH3 ग्रुप घेतला आणि CH3 ग्रुप दोन वेळा घेतोय R2CD. ओके, नाउ इट इज dimethyl cadmium. This dimethyl cadmium react with acetyl chloride, and here we get आता इथं काय होईल, this Cl is replaced by this methyl group. Cl is replaced by methyl group. बरोबर आहे. Here we get two molecules of CH3 C double bond O CH3 plus CdCl, that is acetone. लक्षात आलं रिएक्शन कशी होते, लक्षात आलं. In this acetyl chloride, the Cl from dialkyl cadmium it is replaced alkyl group chlorine, it is replaced by corresponding alkyl group, and we get the corresponding ketone. Using Friedel-Crafts acylation reaction किंवा ही रिएक्शन असताना असाइल क्लोराइडचे आणि इथे Friedel-Crafts acylation reaction यूज करून आपल्याला इथे aromatic ketones तयार करता येतात. आता aromatic ketone तयार करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, we have to use aromatic ring. बेन्झीन आपण यूज करू शकतो किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला आहे बेन्झीन. बेन्झीन when it react with मगाशी मी सांगितलं तुम्हाला हे R C डबल बॉन्ड O Cl असं जर असेल तर हे असाइल क्लोराइड म्हणजे इथं R ग्रुपला अटॅच आहे असाइल क्लोराइड. when this R group is replaced by aryl group किंवा aromatic ring it is aryl chloride. लक्षात येते, it is aryl chloride. हा असाइल क्लोराइड जर R ग्रुप असेल तर असाइल क्लोराइड आणि हा जर aromatic ring असेल तर it is aryl chloride. ही aromatic ring जी आहे हा जो कंपाऊंड आहे C double bond O Cl. Benzene ring ला acyl group attached आहे, therefore it is benzyl chloride. In this reaction, what happens here? This reaction takes place in presence of anhydrous AlCl. Always in Friedel-Crafts reaction, the catalyst used is anhydrous AlCl3. आता या रिएक्शन मध्ये काय होते, here this chlorine it is replaced by this aromatic ring.
In this reaction what happens, this chlorine is replaced by this aromatic ring, आणि aromatic ring जेव्हा या कार्बोनिल ग्रुपला अटॅच होते तेव्हा अटॅच होत असताना जिथं कुठे अटॅच होत असेल तिथला हायड्रोजन रिप्लेस होतो. सपोज ती या पोझिशनला अटॅच झाली असेल तर इथला हायड्रोजन रिप्लेस होतो, आणि इथला हायड्रोजन जो रिमूव्ह होतो किंवा रिप्लेस होतो, दॅट हायड्रोजन अँड Cl it is attached, they combine with each other and finally we obtain the HCl. म्हणजे इथं मेन कंडिशन काय होते, दिस फर्स्ट aromatic ring C double bond O it and HCl. याच्यातला हा जो Cl आहे, this Cl is replaced by this aromatic ring and here we get diaryl ketone. Diaryl म्हणजे दोन aromatic ring आहेत या कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहेत. This diaryl ketone किंवा name of this compound, commercial name of this compound is benzophenone. Commercial name of this compound is benzophenone. लक्षात आलं? Now write down. सॉरी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. इथं आपली पहिली मेथड संपली फ्रॉम असाइल क्लोराइड्स. असाइल क्लोराइड्स पासून आपण अल्डिहाइड कोणत्या मेथडने तयार केले, रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन साठी काय वापरलं आपण, कॅटलिस्ट रिडक्शन साठी पॅलेडियम अँड पॅलेडियम BaSO4. पॅलेडियम BaSO4. त्यानंतर कीटोन साठीची रिएक्शन, कीटोन मध्ये दोन टाइप्स आपण बघितले, ॲलिफॅटिक कीटोन्स. ते पण कॅटलिस्ट कुठला वापरला, डायअल्काइल कॅडमियम. डायअल्काइल कॅडमियम कसा तयार होतो, CdCl2 कॅडमियम क्लोराइड when it react with Grignard we get alkyl cadmium. Cadmium जेव्हा असाइल क्लोराइड बरोबर रिएक्ट होतो then we get corresponding aliphatic ketone. Aliphatic ketone कुणाला म्हणायचा, डबल बॉन्डेड कार्बन कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O ग्रुप when it is attached to R ग्रुप, आणि R ग्रुप कुणाला म्हणायचं, किंवा अलिफॅटिक ओपन चेन R ग्रुप असेल तर त्याला अलिफॅटिक ग्रुप म्हणतो आपण. एरोमॅटिक कीटोन मध्ये काय असणार आहे, C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप इट इज अटॅच्ड टू एरोमॅटिक रिंग, आणि त्याच्यासाठी आपण रिएक्शन कोणती करतोय तर फ्रीडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. आणि फ्रीडल-क्राफ्टच्या कोणत्याही रिएक्शनला अल्कायलेशन रिएक्शन असेल किंवा असायलेशन रिएक्शन असेल, अल्कायलेशन रिएक्शन मध्ये काय होतो, इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप, आणि असायलेशन रिएक्शन मध्ये काय होतं तर इंट्रोडक्शन ऑफ एरोमॅटिक रिंग असाइल ग्रुप. म्हणजे हा जो असाइल ग्रुप आहे तो आपल्याला इथं इंट्रोड्यूस केला जातो. लक्षात येते, इथं आपण एरोमॅटिक रिंग साठी किंवा एरोमॅटिक कीटोन साठी एरोमॅटिक रिंग घेतलेली बेन्झीन किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो, आणि आपल्याला करस्पॉन्डिंग फ्रॉम अल्काइल नायट्रिल्स अँड एस्टर्स. आता अल्काइल नायट्रिल्स कुणाला म्हणायचं, एस्टरचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती, इट इज अल्काइल नायट्रिल. अल्काइल नायट्रिल्स म्हणजे C ट्रिपल बॉन्ड M. When C triple bond N, it is cyanide group किंवा nitrile group. When to this nitrile group alkyl group is attached, R group is attached, it becomes alkyl nitrile. And esters, esters मध्ये RCOO R dash. R group may be similar, R group may be different. इथं काय असेल, R group एकतर सिमिलर असेल किंवा R group वेगळा पण असू शकतो. इथं
एस्टर्स मध्ये सी डबल बॉन्ड COO किंवा सी डबल बॉन्ड OO हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. मग याच्यामध्ये आपल्याला अल्काइल नायट्रेट्स RC ट्रिपल बॉन्ड N हा जो आहे या अल्डिहाइड साठीची वेगळ्या मेथड्स आहेत. मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे आणि कीटोन साठीच्या वेगळ्या मेथड्स आहेत. त्यातले आपण पहिल्यांदा बघणार आहोत ते फॉर अल्डिहाइड्स. आता अल्डिहाइड साठीची जी फर्स्ट मेथड आहे दॅट फर्स्ट मेथड इट इज रिडक्शन. Reduction of alkyl nitrate using SnCl2 and HCl. It is reduction of alkyl nitrate using SnCl2 and HCl, and this reaction it is known as Stephan reaction. This reaction is known as Stephan reaction. आता या रिएक्शनची स्पेसिफिसिटी काय आहे तर आधी मी जनरल रिएक्शन तुम्हाला एक्सप्लेन करते आणि त्यानंतर स्पेसिफिक रिएक्शन घेऊ आपण. तर RC ट्रिपल बॉन्ड N या रिएक्शन मध्ये हा जो अल्काइल नायट्रिल आहे दिस अल्काइल नायट्रिल इट अंडरगो रिडक्शन. रिडक्शन म्हणजे reaction with hydrogen, nascent hydrogen. This reduction it is carried out in presence of catalyst stannous chloride and HCl, SnCl2 and HCl. What happens here? तर हा ट्रिपल बॉन्ड जो आहे C ट्रिपल बॉन्ड N यातला हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक होतो. एक ट्रिपल बॉन्ड इथं ब्रेक होतो. इथं एक हायड्रोजन दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन इथं ऍड होतो आणि दुसरा हायड्रोजन इथं ऍड होतो. एक हायड्रोजन ट्रिपल बॉन्ड पैकी एक पाय बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. एक हायड्रोजन इथे ऍड होतो दुसरा हायड्रोजन इथे ऍड होतो. ठीक आहे आहे अल्काइल नायट्रेट प्लस आणखी काय होतं तर SnCl2 इन प्रेझेन्स ऑफ HCl जे आहे हा HCl चा एक मॉलिक्यूल याला पण ऍड होतो. म्हणजे ऍक्च्युअली रिएक्शन मध्ये काय दिसतंय आपल्याला तर RCH double bond NH HCl. This addition product is obtained in this reaction. This addition product याला addition product असं म्हणतात. This addition product is obtained in this reaction. ट्रिपल बॉन्ड पैकी एक पाय बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. एक हायड्रोजन इकडे हायड्रोजन इकडे हायड्रोजन ऍड होतो. RCH डबल बॉन्ड NH HCl अशा प्रकारचा ऍडिशन प्रॉडक्ट तयार होतो. And this addition product it is known as imine complex. This addition product is known as imine complex किंवा imine intermediate. आता imine कुणाला म्हणायचं? The compound which contains CH double bond NH as functional group. आपल्याला हा NH3 अमाइन माहिती आहे. NH2 प्रायमरी अमाइन हा अमोनिया हा प्रायमरी अमाइन माहिती आहे. C डबल बॉन्ड ONH2 असेल तर तो अमाइड माहिती आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता हा बघितला C ट्रिपल बॉन्ड N हा सायनाइड सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग हा जो आहे CH डबल बॉन्ड NH this one it is the functional group of imine. CH double bond NH is the functional group of imine. लक्षात ठेवा. Now this imine complex this undergo hydrolysis म्हणजे RCH double bond NH HCl. It undergo acid hydrolysis H3O plus. तुम्ही असं लिहू शकता protonated water H3O plus असं लिहू शकता किंवा you can write H2OH plus. Hydrolysis in presence of acid असं लिहिलं तरी चालेल किंवा H3O plus असं लिहिलं तरी चालेल. दोन्ही पैकी काही लिहा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते. तर या रिएक्शन मध्ये काय होतं इथं हा जो आहे RCHO plus NH4Cl. This product is obtained. इथं CH डबल बॉन्ड जो असणार आहे इथं CH हा असाच असणार आहे. ठीक आहे.
हा CH आणि हा डबल बॉन्ड NH असा असतो. तर इथं डबल बॉन्ड जो आहे इथं ब्रेक होणार, इथं ऑक्सिजन ऍड होणार आणि इकडं H2 ऍड होणार आणि आपल्याला फायनली तिथं काय मिळणार आहे तर RCHO NH4Cl. इथं काय दिलं होतं आपण RCH डबल बॉन्ड NH इथं आपल्याला मिळतोय तो अल्डिहाइड. इथं आयमीन हायड्रोक्लोराइड कॉम्प्लेक्स HCl जे आहे त्याचं नाव आपण आयमीन हायड्रोक्लोराइड कॉम्प्लेक्स असं घ्यायला पाहिजे. रिएक्शन समजली? या स्टेफन रिएक्शन मध्ये अल्काइल नायट्रेट रिएक्ट विथ SnCl2 and HCl. इथं अल्काइल नायट्रेट रिएक्ट विथ SnCl2 and HCl. In presence of SnCl2 and HCl, it undergo reduction. रिडक्शन मध्ये काय होतंय? It react with nascent hydrogen. रिडक्शन मुळे अल्काइल नायट्रेट on reduction with SnCl2 and HCl give corresponding imine hydrochloride complex. This imine hydrochloride complex on acid hydrolysis will give corresponding aldehyde. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर रिएक्शन देते स्पेसिफिक. ही जनरल रिएक्शन आहे, स्पेसिफिक रिएक्शन घेऊ आपण. झालं? फक्त इथे चेंज काय करणार आहोत आपण CH3Cl. R ग्रुपच्या ऐवजी आपण घेणार आहोत CH3. आता या CH3 C ट्रिपल बॉन्ड N मध्ये 1 आणि 2 कार्बन ऍटम आहेत. 2 कार्बन ऍटमचा अल्केन कोणता? इथेन. याचं नाव काय असेल? इथेन नायट्रेट. याचं नाव असेल इथेन नायट्रेट. इथं आयमीन कॉम्प्लेक्स तयार होताना काय होईल? R ग्रुपच्या ऐवजी इथं CH3 CH डबल बॉन्ड NH HCl. आता हा इथेन नायट्रिल असेल तर इथं इथेन आयमीन, इथेनचा आयमीन असेल हा, कारण हा CH डबल बॉन्ड NH आहे, त्यामुळे याचं नाव काय असेल? इथेन आयमीन हायड्रोक्लोराइड. Name of this compound is ethanimine hydrochloride. Okay. Now this ethanimine hydrochloride म्हणजे CH3 CH double bond NH HCl. This on acid hydrolysis H3O plus it will produce CH3 CHO plus NH4Cl, that is acetaldehyde.